जालन्यात खळबळ, नाईट ड्युटीला गेलेल्या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, संत गजानन हॉस्पिटलमधील संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली। त्यामुळे आत्महत्या की घातपात याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तसेच हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू। आज दिनांक 15 रोजी रविवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात संत गजानन हॉस्पिटल इथे एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्यानं जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे। अमोल राजेंद्र दोडके, वयवर्ष अंदाजे 35 असं मृत तरुणाचं नाव असून तो हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटर विभागात काम करत होता। मिळालेल्या माहितीनुसार अमोल दोडके हा नेहमीप्रमाणे कामासाठी हॉस्पिटलमध्ये गेला, मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही आणि त्याचा मोबाईलही बंद लागत असल्यानं कुटुंबीय चिंतेत होते। नाईट शिफ्टमुळे उशीर झाला असावा असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला, परंतु सकाळपर्यंत कोणताही संपर्क न झाल्यानं कुटुंबियांनी थेट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, तेव्हा अमोलचा मृतदेह हॉस्पिटलच्या परिसरात फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला। हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली। अमोल दोडके यांना ऑपरेशन थिएटरमधील कामाचा तब्बल 15 वर्षांचा अनुभव होता। गेल्या महिन्यापासून तो संत गजानन हॉस्पिटल इथं शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले की मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल। सध्या सीसीटीव्ही फुटेज तसेच हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाकडून घटनेबाबत स्पष्ट माहिती देण्यात न आल्यानं कुटुंबियांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे हा मृत्यू अपघाती, आत्महत्या की घातपात याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय। या संशयास्पद मृत्यूमुळे जालना शहरात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत। पोलीस तपासानंतरच या धक्कादायक घटनेमागील नेमकं सत्य समोर येणार आहे। गजानन हॉस्पिटल आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। तिथे त्यांचेच एक एम्प्लॉय आहेत अमोल राजेंद्र दोडके, यांचा मृतदेह आढळून आलेला आहे संशयास्पद परिस्थितीतला। ऑपरेशन थिएटर मध्ये आहे। ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफ सह इथे आलेलो आहोत। पोलीस निरीक्षक सदर बाजार, मी स्वतः आम्ही आलेलो आहोत। आता आम्ही फॉरेन्सिकची टीम पण बोलवली आहे आणि नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम आम्ही घटनास्थळ पंचनामा करत आहोत। बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी पीएम करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे याचं कारण स्पष्ट होणार आहे। त्या दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केलेली आहे। काय संशय हा आता आम्ही तो बघत आहोत नेमकं कशामुळे घडलेलं आहे हे पूर्ण पीएम रिपोर्ट नंतर आणि पूर्ण बॉडी पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे। पीएमच्या रिपोर्ट नंतर आपण कन्क्लुजन पर्यंत येऊ शकू की नेमका मृत्यू कशामुळे घडलेला आहे तो, आणि सर्व अँगलने आम्ही त्याचा परिपूर्ण तपास करणार आहोत। आणि आम्ही आमची जी फॉरेन्सिकची टीम आहे तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, त्यांची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत। अकस्मात मयत आहे तो सर्व अँगलनेच आम्ही तिचा तपास करणार आहोत की नेमकी घटना कशी आहे, अपघात आहे का घातपात आहे, कुठलीही शक्यता आम्ही रूल आउट करत नाही आहोत। अगदी सुरुवातीची स्टेज आहे ही, त्यामुळे सगळ्याच अँगलने आम्ही तपास करणार आहोत। काल सकाळी 7:30 वाजता ड्युटीला घरून निघला होता। ऑपरेशन थिएटर मध्ये जायचं म्हणजे ऑपरेशन आहे म्हणे, पप्पांना थांबलं तरी लवकर आलता तो घरून। तर आम्ही रात्री त्याला कॉल केले, ड्युटी सुटली तर घरी यायला म्हणून कॉल केले, त्याने कॉल उचलला नाही। परत 2-3 वेळेस कॉल केले, उचलला नाही। मग आम्ही वाट पाहिली, म्हणलं आता त्यांना नाईट करत असतो तर नाईट लागली काय की, म्हणून आम्ही वाट पाहिली, त्याची तरी फोन उचलला नाहीये। मग आम्ही यायला सकाळी उठल्यावर यायला म्हणलं तुम्ही जा बरं, म्हणलं हॉस्पिटलमध्ये बघून या म्हणलं, नेमकं फोन काऊन उचलेला। त्याच्या मित्राला पण सांगितलं फोन करा म्हणून, त्यांनी त्याच्या मित्राचा सुद्धा फोन उचलला नाहीये। मग यायला मी म्हणलं जाऊन बघा, हे बघायला आले ते डॉक्टर लोक आतून खालून कोण त्यांना येऊन देत नव्हते। त्याच्या पुढचं त्यांनाच माहिती काय झालं तर ते येऊन देत नव्हते, पण आम्ही तिथे खाली आलो त्या सिस्टर आम्हाला घरा येऊन द्यायला नाही। तिघी जणी अशा हातात धरून उभा होते। आता तुम्ही काय पाहिलं ड्युटीमध्ये? इथं आल्यानंतर ते खाली पडलेला बघितलं मी पूर्ण असं सगळं, ते काय ते सगळं त्यांनी लागलेलं दिसतं, ब्लड लागलेलं, हाताला लागलेलं ब्लड आहे पूर्ण पडलेलं डोक्याला। आम्ही काहीच नाही, आम्ही काही हात लावला नाही, ते ब्लड होतं सगळं खाली पडलेलं। त्याच्यात आल्यानंतर आम्ही ते पाहिलं, अगोदर यांनी पाहिलं की यांनी मला कॉल केला, मग आम्ही तसंच पळत आलो। तुम्हाला काही संशय वगैरे आहे का? मग आता डॉक्टर लोकांनी सांगायला पाहिजे होतं, कमीत कमी त्यांनी फोन तर करायला पाहिजे होता ना की असं झालं, तुम्ही घरी फोन करायला पाहिजे होतं। याचा अर्थ ते रात्री ड्युटीहून घरी आला नाही, रात्रीच काहीतरी यांनी केलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे। मग हॉस्पिटलच्या डॉक्टरला कशाबद्दल फोन दिले, फोन करायचं काम नाही का? हे ड्युटीला आहे नाही इथं।
ते ड्युटीला त्या हॉस्पिटलच्या डॉक्टर लोकांचं द्यायचं, कोणाचं तरी फोन करायचं काय ना की तुमचा मुलगा असं काहीतरी झालं, यांनीच काहीतरी केलं, तुला तुटलेलं पण दिसतंय ना सगळं. वाद होता का त्याचा? वाद नव्हता, वाद वगैरे काहीच नव्हता, त्याचा वाद नव्हता, काही नव्हता. तुम्हाला घातपाताचा काही संशय? मग घातपाताचा संशय आहे आम्हाला, कारण की हा माझा पुत्र बोलत होता डॉक्टरला, तर डॉक्टर हसत होता. ते घरून निघला होता तेव्हा फोन वगैरे काहीच नाही झाला, फक्त ते घरून निघला 7:30ला, सकाळी 7:30 पावणे 8ला घरून निघला होता. त्याचा 8-8:30चा टायमिंग आहे वाटतं. रोजच्या टायमाला घरूनच निघला तो. येदा बी करतो तो, कॉल आले ना त्याला हॉस्पिटलचे तर कॉल करत असतो तो, घंटा कॉल त्याचे वेगळे असते. ते ड्युटीला येतच होता तो. त्याला 2-3 महिने झाले त्याला, आणि ते ओटी मध्येच कामाला होता. 15 वर्षापासून त्याला एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स आहे त्याला. तर त्यांनी पहिले केलं, कॉल करत होता तर डॉक्टरला त्याला बोलवलं होतं की तू इथे ये म्हणून ड्युटीला. तुमचं नाव सांगा, त्याचं काय नातं आहे तुमचं? लता राजेंद्र दोरके, मी तिची आई आहे. तुमचं नाव काय? अमोल राजेंद्र दोरके. कारण त्यांनी मला मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस पण त्यांनी मला एक येऊन दिलं नाही, आणि त्यांना विचारलं तर ते खालची मॅडम म्हणते की कोण अमोल, एवढा सुद्धा पण ते मला आणि एकट्याला वर पाडायला लागले. मी वर यायला लागलो तर ते मावशी आली, पाहिलं तिला इथपर्यंत आणलं, सोडून दिलं मला. मी मध्ये जाऊन पाहत होतो तो पालथ पडलेला होता. पाहिलं 10:30-11 वाजता. काल सकाळी आलेलं आहे. काल सकाळी 10:30 वाजता नाही ना, कारण त्यांनी अगोदरच काय सांगितलं असतं किंवा मी ऑपरेशन थिएटरला असतो, ऑपरेशन चालू असतो, ते फोन घेणार नाही. जेवणाचं याचं इकडंच असतं का? नाही, डब्बा घेऊन येतो. तुम्ही सकाळी इथं आल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळालं? फक्त ती एकटा त्याची बॉडी पडलेली दिसली मला, बाकी कोणी डॉक्टर नव्हते, कोणी. मी ज्यावेळेस आडायला लागलो त्यावेळेस मग ते 1-2 जण आले फक्त. आणि काय सांगितलं तुम्हाला डॉक्टर लोकांनी? ते म्हणजे आम्हाला माहित नाही म्हणजे साफ इन्कार करत होते, आणि त्यांनी त्या डोअरला लॉक काय तुमची मागणी काय आता? काय झालं पाहिजे? मागणी काय आता, हॉस्पिटल लोक इथे झालं पाहिजे. ते डॉक्टर मागणी काय ते गुण का देणार आहे वापस? ते पळून कसं गेला? जी काही कायदेशीर कारवाई होईल त्या डॉक्टरला तुम्ही माझ्या समोर आणा, त्यांनी माफी मागली पाहिजे, कारण त्यांनी स्वतः केलेला आहे किंवा त्याच्याबरोबर जे ऑपरेशनला असतील त्याने केलेलं. त्या दोघांचं कारण आहे, त्या दोघांनी केलेलं कारवाई झाली पाहिजे. कार्यवाही झालीच पाहिजे. मुलाच्या नावाने पोलीस आले नाही इथे, त्यांनीच केले वाटतं ना, ते त्यानेच फोन केला पोलिसांना, ते आले नाही इथं. पंचनामा केला. तुमचं नाव? राजेंद्र जनार्दन दोरके. बाहेर चर्चा अशी केली जाते की आत्महत्या केली मुलांची. नाही, असं होऊ शकत नाही. आत्महत्या करणार कालपर्यंत इन्क्वायरी करायला पाहिजे होती, कालपर्यंत त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. त्यांनी तसं काही केलेलं नाही. ज्यावेळी आम्ही त्यांना मारहाण सुरू केली त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. त्यांनी स्वतःहून काही फोन केलेला नाही कोणाला, काही नाही. जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली, ज्या टायमाला आम्ही इथं आलो त्याच्यानंतर त्यांच्यावर आम्ही मारहाण केली, जेव्हा ते आमच्या भावाबद्दल आम्हाला सांगत नव्हते. त्यांना मारायला लागलं, त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. तोपर्यंत तुम्हाला सांगितलं? तोपर्यंत त्यांनी आम्हाला कोणाला काही सांगितलं नव्हतं. आम्ही जेव्हा इथं वर आलो त्या टायमाला माझ्या काकाने विचारलं त्यांना की तो कुठे, त्यांनी टाळाटाळ केलेली होती. त्याच्यानंतर एक जणांनी सांगितलं की वरती ऑपरेशन थिएटर मध्ये आल्याच्या नंतर हा जो दरवाजा आहे, मेन दरवाजा, त्यांनी त्याला साखळीने लॉक लावून घेतलेलं होतं. साखळीने लॉक लावून घेतलेला असताना मी डॉक्टरला मारहाण केली, मी स्वतः कबुलीत होतो. ज्यावेळी डॉक्टरला मारहाण केली त्यावेळी त्यांचा स्टाफ आला, त्यांनी लॉक खोललं आणि डॉक्टरला बाहेर काढून दिलेलं आहे. मृतदेह कोणी टाकला होता? मृतदेह कोंडून टाकलेलं होतं त्यांनी. पोलिसांकडे काय मागणी असेल? पोलिसांकडे हीच मागणी की सर जी काही कारवाई, कायदेशीर जी काही कारवाई करता येईल ती कारवाई कठोर कारवाई केली पाहिजे, आणि डॉक्टरला सजा दिली पाहिजे, आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. माझं नाव अजिंक्य तुकाराम दोरके. मी त्यात मृत्यूचा जो माझा भाऊ आहे त्याचा भाऊ आहे.